चेंज युअर माइंड टू चेंज युअर लाईफ. हे वर्ड्स माझे मार्क करपाचे. जर सगळ्योच गजाली गुगलार मेळलेल्यो, गुगल वूड हॅव बीन द बेस्ट टीचर, जाल्यार मेंटरांची आनी टीचर्सांची गरज नाशिल्ली. सो माय नेक्स्ट ड्रीम कार इज फॉर्च्युनर. आय विल रिव्हील हियर, डिक्लेअर करता. प्रेझेंटली माझ्याकडे कितें i20 आसा. एका टायमार माझ्याकडे सायकल सुद्धा नाशिल्ली. बरोबर. हांवें नमस्कार. लॉ ऑफ अट्रॅक्शनाचो पार्ट 1 तुम्ही पळयलेलो आसतलो. पळोवंक ना जाल्यार पार्ट 2 तुमकां मजा येवची ना. सो प्लीज गो अँड विजिट पार्ट 1 फर्स्ट. ओवरऑल पार्ट 1 कंटिन्यू पार्ट 2 आसा. जर कोण तरी डायरेक्ट ह्या पार्ट 2 चेर येयला जाल्यार तांकां थोडक्यान हांव आमच्या गेस्टांचे इंट्रोडक्शन करून दिता. ह्या पॉडकास्टान जे आमच्या वांगडा गेस्ट लाभलेले आसात ते जावन आसा वामन बापट सर. त्यांचो एक्सपिरियन्स 20 ते 25 वर्सांचो आसा लॉ ऑफ अट्रॅक्शनान. तिने आपल्या लायफान खुबशे गजाली अचीव केल्ले आसात. तशेंच आपल्या बरोबरूच अनेक लोकांचे लायफान खुबशे चेंजीस केलेले आसात. तिने आपल्याक जाय जाय ते गजाली अचीव केल्यात लॉ ऑफ अट्रॅक्शन यूज करून शिकून. तशेंच अनेक लोकांचे लायफ चेंज केलेले आसात. सो परत जर तुमकां सांगपाक सोदता, जर तुमी पार्ट 1 पयलीं पळयलो ना जाल्यार पार्ट 1 पयलीं पळोवचो. कित्याक पार्ट 1 पार्ट 2 कनेक्टेड आसा. सो एन्जॉय दिस पॉडकास्ट. माय नेक्स्ट ड्रीम कार इज फॉर्च्युनर. आय विल रिव्हील हियर, डिक्लेअर करता. प्रेझेंटली माझ्याकडे कितें i20 आसा. एका टायमार माझ्याकडे सायकल सुद्धा नाशिल्ली. बरोबर. हांवें तुका कितें सांगलां, माझ्या आयुश्यांत हांवें म्हाका जाय ते एट्रॅक्ट करून. एक दीस असो येतलो, ते दीस म्हाका परतो पळय माझ्याकडे फॉर्च्युनर आसतली. म्हणजे ह्यो फिलिंग्स क्रिएट जेन्ना मनान जाता तेन्ना आता जेन्ना माझ्या मनान फॉर्च्युनर आसा तेन्ना फॉर्च्युनर कशी दिसता ती एक्चुअली आता ते म्हणून कितें करा जाणा, सगळे जाण आमचे जे कोण ऑडियन्स आसा त्यांनी एक द सिक्रेट म्हणून एक मूवी आसा, युट्यूबार तुमकां गुगलार केल्यार मेळटली, ती मुद्दाम पळया. हेतून हे सगळे लॉ पेट हेचो अर्थ ती पयली डायरेक्ट अटॅक जावपाक लावची ना जाल्यार जर सगळ्योच गजाली गुगलार मेळलेल्यो, गुगल वूड हॅव बीन द बेस्ट टीचर, जाल्यार मेंटरांची आनी टीचर्सांची गरज नाशिल्ली. सो सगळ्योच गजाली सर्च केल्यो, AI वापरले, गुगल केले म्हणून मेळना. थोड्यो गजाली तुका गुरून सांगच्योच पडटा. सो ते खंयच गुरूक बायपास करिना, पूण तुका एक नॉलेज येवं शकता. आनी तुका जर विश्वास बसलो, नॉलेज येयले, देन यू कॅन सर्च फॉर युअर गुरू. हांव अशें म्हणना सगळे जाण म्हाज्याच कडेन ये आनी शिकात, पूण जेंकां म्हाज्या कडेन शिकपाचें आसता ते म्हाज्या कडेन शिकूंक शकता. लॉ ऑफ अट्रॅक्शन कसो यूज करप, कितें हर्डल्स आसा, कित्याक यूज जायना, कित्याक यूज जाता, हें हांव सगळें शिकून. सो आमचो पॉयंट आसलो मर्सडीज जर तुका जाय तर तुवें एकदा वचून त्या शोरूमान वचपाक पयशे घेता, मर्सडीजच्या घेता, इतले बसून बसो इतके रुपया दिना, चल त्या गाडीन एकदा बस, तो फील घे. तू जेन्ना त्या मर्सडींतल्यान भोंवतलो, केन्ना तू जेन्ना फॉर्च्युनरांतल्यान भोंवतलो आनी जेन्ना तू तुज्या 800तल्यान भोंवता, ऑल्टोतल्यान जेन्ना भोंवता, तो जो डिफरन्स आसा, पोटांतले पाणी हलना म्हणटा, खबर आसा न्ही. हांव अजून मर्सडीजान बसना, पूण अशें आयकलां की बसलेले म्हणटा की पोटांतले पाणी हलना. म्हणजे इतलो कम्फर्ट, लक्झरी. ती लक्झरी तुका फील कशी जातली, लक्झरीन बसोनूच जातली. त्या लक्झरी जेन्ना तू ते मॅच जातले पळयतलो आनी वन्स यू, आतां जी गजाल तुवें पळोवंकच ना. आतां हांवें तुका सांगलें, तुज्या मनान आतां जी तुका, तू पॅरीस सिटी आसा न्ही, तुज्या दोळ्या फुडल्यान हाड पळया, तू हाडली बिकॉज तू पॅरीस पावला काय, तू व्हिडिओ खंय तरी पळय, व्हिडिओ खंय तरी पळय, तू पॅरीस सिटी हाडली. आतां तू आफ्रिकेन पावला, आता आफ्रिकेतली एक सिटी हांवें तुका सांगली, ह्या आफ्रिकेतली सिटी व्हिज्युअलायज करून तुका करूंक जातली ना? जावची. कित्याक जावची ना? हांवें केन्ना पळोवंकूय ना ती. जी गजाल तुज्या आयुश्यान केन्ना घडोवंकच ना, पळोवंकच ना, जाल्यार तू ती व्हिज्युअलायज कशी करतलो? सो पहिल्यांदा त्या गजालीच्या लागीं वचपाक जाय, त्याची फ्रिक्वेन्सी चेक करपाक जाय, तो फील घेवपाक जाय, त्यो भाव. मागीर तू जेन्ना व्हिज्युअलायज करतलो पळय तेन्ना तो तुका फील, आनी तो फिलींग म्हणजे कशें बेस्ट आहे. म्हाका मर्सडीज जाय, म्हाका तू जॉब जरी केलो, म्हाका मर्सडीज जाय म्हणून 100 पावट 1000 पावट, ते मॅनिफेस्ट जावचे ना. त्यो फिलिंग्स, त्यो इमोशन्स, ते अशे म्हणजे प्रॅक्टिकली आसा. आता तुझ्याकडे असताना तू कसो आसा आणि नसताना तू मर्सडीज जाय अशें जेन्ना मनात हाडटा तेन्ना तू मनात सांगता की माझ्याकडे सध्या ना, आणि जेन्ना तू ना म्हणटा तेन्ना तुझ्याकडे ती फ्रिक्वेन्सी ना. सो ती फ्रिक्वेन्सी पयली हाडपाक जाय, मागीर ती मॅच करपाक जाय. फ्रिक्वेन्सी मॅच जाली का एका दिसान न्ही, एका क्षणान सुद्दां तुझ्याकडे मर्सडीज येऊ शकता. मॅटर इज ऑफ मॅचिंग द फ्रिक्वेन्सी विथ दॅट मटेरियलिस्टिक असू किंवा ह्युमन हे असू, तू मॅच करू शकता. पण एक एक्झाम्पल तुमच्या हांगासरूच घेता. आता तुम्ही i20 भोंवता, तुमच्या घराकडे लोकांक हेजे काय खबर ना, तुम्ही कशे भोंवतले की आपूण तुजो ओनर मानशेन भोंवतले. घराकडे अशी म्हणपाक शकता न्हू, हो पळय रे को भोंवता, सुटला दिसता तकलेन, हो भोंवता पळय. कित्याक एक्चुअली भोंवणारो वेगळो आसता आनी नासतना भोंवता वेगळो आसता. सो ती फ्रिक्वेन्सी घरान कशी मॅच करून दवरप? आता कशें आसता खबर आसा, थोड्या लोकांक हेचेर जो विश्वास जायना ते तुका ते पिशे कशे कितें नाका करता अशें म्हणटलो. पूण तुका खरें सांगता, जेन्ना म्हाका
I-20 जाय असली मनान माझ्या असली पहिली गाडीच जाय असली जेन्ना हांव कामाक लागलो स्टार्टिंगाक सगळी हांव माझी हिस्ट्री सांगना तेन्ना माझ्याकडे माझी 2 व्हीलर सुद्धा नाशिल्ली हांवें आयुष्यात जे कितें मेळयलां ते माझ्या स्व हिमतीचेर स्व कर्तृत्वाचेर आणि विदाउट करप्शन हा माझ्या खातीर इम्पॉर्टंट लास्ट टाइम भरपूर महत्वाची हा सो ते माझ्या खातीर इम्पॉर्टंट आसा आयुष्यात जे कितें मेळोवपाचें आसा ते प्रामाणीकपणान विथ फूल डिटर्मिनेशन म्हाका मेळोवपाचें आसा सो म्हाका जी फॉर्च्युनर सुद्धा जाय ती माझ्या कश्टाची माझ्या घामाचीच पयशाची जाय अशें म्हाका दिसता ती म्हाका मेळटली एक दीस सो त्याच्या खातीर तो कितें हांवें तुका अर्द कितें सांगलें स्टार्टिंगाक दुसरो कितें तुका पिसो म्हणटा तुका बायल पिशी म्हणून भुरगी पिशी म्हणून वयल्यान आता माझे बाय जे आसा हांव ताका लॉ ऑफ एट्रॅक्शन घरान सांगता ताका 10थान जेन्ना हांवें मेडिशन दिलें तूं ताका विचारूं शकता की तुका 96% मार्क पडटले अशें ताका एक्झॅक्टली 96% मार्क पडले मॅचिंग द टोटल मॅच विथ 96% शी स्टूड फर्स्ट इन 70 सो तुम्ही म्हाका 10वेक मेळपाक जाय आसलें हांव ताका तुका तेन्ना हांव मेळोंक नासलो ह्याच्या तुका जे कितें आयुष्यात जाय ते जर तूं माझ्या कडल्यान शिकलो तुका ते मेळोंक शकता बरोबर 12थान त्यांनी ठरयल्लें की एका सब्जेक्टान आपणाक आउट ऑफ मार्क पडपाक जाय ताका इकॉनॉमिक्सान 100 आउट ऑफ 100 मार्क पडले सो वॉट एवर युअर माइंड बिलीव्स यू कॅन कन्सीव सगळं डेडलायन इम्पॉर्टंट आसा फॉर एक्झाम्पल सादें एक्झाम्पल घेता म्हाका जर वॅगनर जाय जिने कोणी कारूच केन्ना घेवंक ना फर्स्ट कार म्हाका वॅगनर घेवपाक जाय डिसेंबर 4 तारखेपर्यंत घेवपाक जाय आनी वी कॅन टायमलायन इम्पॉर्टंट आसता काय टायमलायन दवरप आता खूप महत्वाचो प्रश्न विथ टाइमलाइन ऑल्सो यू कॅन मॅनिफेस्ट नो डाऊट पण त्या लेवलाचेर पावपा खातीर पहिली बेबी स्टेप्स घेऊन बारीक बारीक तुझो विश्वास पहिली वाडोवचो पडटलो एकदा तुका ते अट्रॅक्ट जावपा लागले न्ही का तुझो स्वतःची पहिली श्रद्धा जी हांवें पळय ती वाडटा कॉन्फिडन्स वाडटा यू बिलीव जो मेरेन तुका 1% सुद्धा चान्स आसा तूं म्हणटा पळय तूं आतां मेडिटेशन करता कितें वेगनार येतली म्हणून आनी तूं फाल्यां काही दाडी जेन्ना करता हा ते बसोन करता खरें बापायन सांगला म्हणून तेजी वेगनार बेश्टीत येता असो इनर थॉट जेन्ना मनान येता तेन्ना तो तुका कॉन्ट्राडिक्टरी थॉट जर मनान येयलो नेगेटिव्ह जाल्यार वन्स नेगेटिव्ह कम्स तुवें ते इतके दीस केल्ले ते फुकट वयता विथ टाइमलाइन ऑल्सो यू कॅन मॅनिफेस्ट नो डाऊट बट त्याच्या खातीर तो त्या प्रकारे ते यूज करप मॅनिफेस्टेशन ते सगळे रुल्स वापरप आणि मनाचेर ताबो दवरप हे खूप इम्पॉर्टंट आसा इम्पॉसिबल ना हायली पॉसिबल आसा पण प्रत्येकाक ते पॉसिबल आसा अशें हांव सांगूंक शकना सर म्हाका सांगा कर्म हे कनेक्टेड आसा आमी जे म्हणटात पळय लायफान जे आमच्या कितें मेळटा पळय बिकॉज ऑफ कर्मा मेळटा खूब जाणां कितें क्लास काडटात मॅनिफेस्ट भरपूर पण तांकां थोड्यांक मेळना थोड्यांक काय करीत ना पण तांकां मेळटा तांकां फ्रिक्वेन्सीचे काय खबर आसचें ना पण तांकां मेळटा कर्म खंय कनेक्टेड आता कशें आसता एक्सपिरियन्स कितें म्हणटा हेजेर आता कशें आसा खबर आसा येस वॉट यू आर सेइंग इज करेक्ट कर्म महत्वाचे असताच मॅनिफेस्टेशन कर पण जशे तुझे कर्म असता पळय तशे तुझे भाव असता तू लोकांक दाखयत ना आपूण बरो बरो म्हणून सांगू शकता पण तुवें समजा कोणाची तरी पाड घातल्या कोणाक तरी कितें वायट केला त्याचे वायट जावपाक कोण तरी पडपाक जाय तुवें केळ्याची साल उडयली आनी तो मागीर पडलो समजा आनी तुवें ते एन्जॉय केले पडलो म्हणून तुझे कर्म बरें असले तुवें वायट कर्म केले आता ते ताका खबर ना तुवें उडयल्या म्हणून पब्लिकाक खबर ना पण तुज्या मनाक तू फसवू शकता तू जगाक फसवू शकता तुका फसवू शकना सो तुझे जर कर्म बरे असले जाल्यार तुज्यो इंटरनल व्हायब्स असता पॉझिटिव्हिटी असता ती ट्रू असता तू अशे भाड्याची हाडून भावना दवरू शकना तुझ्या चेंज युअर माइंड टू चेंज युअर लाईफ हे वर्ड्स माझे मार्क करपाचे तुझे जो मेरेन मन बदलना मनान बरें येना म्हणजेच मनान बरें येयल्यार कर्म बरें जातले तुका लोकांचे पाडच घालपाचे आसा अशें मनान विचार आसा जाल्यार कर्म बरें जातले तू आता कोणाचे हेल्पिंग नेचर असता आता वाटेन वयताना कोणी गाडी कोणाची बंद पडल्या थोड्यांचो नेचर कितें आसता थारोवप स्टॉप जावप भाऊ कितें जालें रे आनी ते ताका हेल्प करता तेचे ते कर्म बरें आसा सो लोकांचे तो ताका पॉझिटिव्ह एनर्जी दिता त्याचे बरें जावं तूं म्हाका कोण वळखसो नाशिल्लो पण बापडे रावन म्हाका वाटेन विचारले तरी म्हाका ताणें सांगलें हांगा तो शॉप आसा थंय वचोन करून घे त्यांनी म्हाका व्हरून थंय मेरेन सोडलो सो त्याचे कर्म बरे असले पण विदाउट एक्सपेक्टेशन जावपाक जाय न्हू ना ते कशें आसता हय विदाउट एक्सपेक्टेशन जावपाक जाय पण म्हणजे कर्माचेर आमी उलयता कर्म जर तुजे बरे आसा जाल्यार तुका त्याचो रिवार्ड जो आसा तो 100% मेळटलो जर तुजे कर्म वायट आसा आनी दांभिक भक्ती हांवें जे शब्द म्हटली तू दाखोवपाक शो ऑफ करपाक व्हडले पॉडकास्ट केले भाशणां दिली सगळे सांगले आणि मनान तू लोकांचे वायट चित्ता तुजे केन्नाच बरें जावचें ना हे सो कर्म इज व्हेरी मच इम्पॉर्टंट जशे कर्म तशे विचार सो हे लॉ ऑफ अट्रॅक्शन काय जाता खबर आसा फर्स्ट इज थॉट खंयचीच गजाल तुज्या आयुष्यान पहिली मनान येता मागीर प्रत्यक्षान येता तुज्या मनान खंय तरी येयले की म्हाका आयज पॉडकास्टार आपोवपाक जाय
त्याच्या पयलीं हांव तुझ्या कडेन पावलो ना, मनान केन्ना तरी तुज्या येयलें म्हणून हांव हांगा पावलो न्ही. सो आयुश्यान तुज्या जी गजाल घडटा ती तुज्या पयलीं मनान घडटा. म्हाज्या आयज मनान आसा फॉर्च्युनर म्हाका जाय तेन्नाच ती म्हाज्या आयुश्यान केन्ना तरी येतली. ओके, डेडलाईन ना, डेडलाईन दिवं शकता ऑलरेडी आसा तुम्ही बिलीव्ह तुझ्या मनान जर डेडलाईन तू जेन्ना तेतून ट्रेन जाता न्ही. आतां पळय एखादो ऑपरेशन पयलो मनीस करता, पयलें ऑपरेशन तो सर्जन करता तेन्ना त्याचो कॉन्फिडन्स आणि तो जेन्ना 100वें ऑपरेशन करता तेन्ना तो कॉन्फिडन्स सेम आसतलो ना, वेगळो आसतलो. कित्याक वेगळो आसतलो? एक्सपिरियन्स मेक्स परफेक्ट न्ही. बरोबर. सो हेतून सुद्धा पयलीं बारीक 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 मॅनिफेस्ट करपाक शिकात, त्याच्या आमी तुमकां ट्रिक्स सांगता आणि मागीर व्हडल्यो गजाली तेका आनी बारीक बारीक पयलीं बारीक बारीक करपाक बारीक बारीक स्टेप्स आसा, व्हडले व्हडले करपाक व्हडल्यो स्टेप्स आसा. त्यो आमी तुमकां मेंटर जे आसता, जर तुजो तो योग्य मेंटर आसा तुका ते योग्य पद्दतीन तो शिकयतलो आनी ते तुजे ते घडटले आनी मागीर तुजो विश्वास वाडत गेलो. तुकाच ते कळ्ळें का मागीर हांवें शिकोवचें पडचें ना, तुकाच थोड्यो गजाली इंटरनली कळ्ळ्यो कितें करपाक सर. जाय. हांगार एक म्हजो प्रश्न आसा, एक हे पॉझिटिव्हिटीन हांव शिकलेलो गजाली 21 डेज पॉझिटिव्हिटी चॅलेंज घेतलेली म्हाज्या भितर खूबशे ऍक्टिव्हिटीज केल्या, खूबसो इम्प्रूव जालो सर भितर. म्हाका एक विचारपाक जाय की थोड्या जाण अशें म्हणटात पळय, थोड्या जाण अशें म्हणटात भितर की फॉर एक्झाम्पल एकट्याक कोणा कडेन हांवें भाजी घेतली तेका 20 रुपया एक्स्ट्रा दिले हांवें विथ द इंटेन्शन की म्हाका ब्लेसिंग मेळटलें म्हणून. आनी थोड्या जाण अशें करतात की म्हाका ब्लेसिंग मेळो ना मेळो पण म्हाका बरें दिसता म्हणून दिलें आनी हे ब्लेसिंग घेवप जाल्यार तो डिफरन्स खूब आसा न्हू सर. येस. आनी खंयचे इम्पॅक्ट जावपाक शकता विथ द इंटेन्शन की म्हाका हेज्या कडेन बरें मेळटलें पॉझिटिव्ह वायब्स म्हणून काय चिंतीत ना जावं न्ही बरें म्हाका बरें दिसलें. ऑफकोर्स विदाउट इंटेन्शन. ओके, हे तुमकां कधी विचारलें सर कर्माचें अशें काय आसता? कर्म हे तुज्या मनांतल्यान जाता, त्या तुज्या मनात भाव कितें आसूंक जाय त्याचे बरें जावचें. भाव सेम आसा कितें त्याचे बरें जावचें आनी जे फुडें काय ना तेका त्याचे बरें जालें तेका दिले का तो म्हणटलो आपणाक 100 रुपयाचे 120 हेनी दिले आनी म्हणून म्हाका मागीर कितें तरी मेळटलें. हे तुजें जर इंटेन्शन आसा जाल्यार यू आर आस्किंग समथिंग, म्हणजे ते गिव्ह अँड टेक जालें न्ही. सो अशें मागोन मेळना. जर तुका तुजे फिलिंग्स जर खऱ्यो त्याचे बरें जावन दी बाबड्याचे दीत राया. तो वयर बसला पळय आमी सुप्रीम पावर म्हणटा तो त्या कर्माचो हिशोब कोण करता? वयर बसलेलो करता न्ही. सो ती कर्म बरे असले तुजे बऱ्या इंटेन्शनान दिले, मनान खंय तरी येयला की म्हाका बी मेळटलें जाल्यार जावप डिफिकल्ट. कृती तुजी बरीच आसतली, भाव तुजो बरोच आसतलो पूण स्वार्थ आसतलो. ज्या जाग्यार स्वार्थ मध्ये येतलो त्या टायमार तुका जे कर्म आसा ते बरे सुद्धा असल्यार इफेक्ट मेळचो ना अशें न्ही, मेळटलो. पूण ज्या जाग्यार स्वार्थ आसता पळय ते सगळें साध्य जायना. पूण आतां तूं म्हणटलो कितें मॅनिफेस्टेशन हो एक स्वार्थच न्ही. म्हाका तूं सांगचे पयलीं हांव सांगता तुका जे आयुश्यान कितें जाय हो एक स्वार्थच आसा. पूण तेतून कितें वायट आसा? म्हाका फॉर्च्यून मेळोंक जाय, म्हाका तुका नागोन म्हाका मेळपाक जाय अशें हांव म्हणटा, त्याच्या कडेन आसा ती म्हाज्या कडेन येवंक जाय अशें हांव म्हणटा, तशें म्हणना. सो आपली फ्रिक्वेन्सी बरी जावप, माझ्या गजाली आयुश्यान येवप पण ते माझ्या कष्टान, म्हाका फुकट नाका. म्हणजे तुजो स्वार्थ ना, तुका त्याच्या खातीर काम करपाचें आसा, तुका त्याच्या खातीर डिटर्मिनेशन आसा, डेडिकेशन आसा, त्याच्या उपरांत तुका ते मेळटले. सो नाजाल्यार मनशाक स्वार्थ निस्वार्थ जो आमी म्हणटा जे आपूण जगप हो एक स्वार्थ न्ही. मनीस जल्माक येता, जगता, नोकरी करता, पयशे कमयता, खाता पिता, जेवण हे स्वार्थ न्ही. जेवयात नाका मरे 8 दिसांनी मरतलो, तुजी एनर्जी सोंपली काय. सो स्वार्था शिवाय खंयची गजाल जगात जाता अशें ना, पूण निस्वार्थ भावाने मदत करप हे इम्पॉर्टंट आसता. स्वार्थ कितले बरो आहा कितें इंटेन्शन फाटल्यान तुझे इंटेन्शन महत्वाचे आसा स्वार्था फाटल्यान, की स्वार्थ स्वता खातीर आसचो पण दुसऱ्याचे वाईट करून न्ही. इतलो जर तू क्लियर असतो इंटेन्शनान जाल्यार तुजो स्वार्थाक आमी स्वार्थ समजची न्ही, ती तुजी इच्छा अशें आसा. सर एक आमी अशेंच धरया तर खूब जाणांची न्ही हांवें पळयला आमच्या फ्रेंड सर्कला भितर अशें आसात जे अरावंड एक 50 एज पावले, ती लगेच बायल बरी मेळटली लग्नूच जायना हेंचे. अशे खूब जाणां आसात 40+ भरपूर आसात. तेंचे ह्यो टेक्निक यूज करून सॉल्व जावपाक शकता प्रॉब्लेम? आता टेक्निकली म्हाका विचारची जर हांव सांगल्या भशेन येस, आय हॅव टू से येस. पूण तेतून कितें डिफिकल्टी येतल्यो त्यो सांगता. तो तेका पयलीं त्या लेवलार वचून त्याचे बिलीफ्स चेंज करच्यो पडटल्यो. तू भायल्यान म्हणटा हांव सांगता म्हणून विज्युअलायझेशन टेक्निक म्हाका मेळटली, पण मनान जर तुज्या ती बिलीफ्स वचना आतां म्हाका कितें मेळटली, म्हाका जाली 50, आतां कोणाचें लग्न जाता, अशें जर कॉन्ट्राडिक्टरी थॉट्स तुज्या मनान येयले जाल्यार ऑलवेज एका सायडीन मागता एका सायडीन दुखलता, एका सायडीन मागता एका सायडीन दुखलता, इम्पॅक्ट कितें जातलो? काय थंय उरतले. तू जर ते प्रॉपरली शिकलो, प्रॉपर अशे एक्झाम्पल्स आसा की ज्यांची 50 न्हू हाली तुवें पेपरान वाचले न्ही खंयचे पडशे 70 वर्सां लग्न जालां म्हणून दुसऱ्या मेलो म्हणून ते आय डोंट नो अशें. आनी म्हणजे तू सांगता मे बी डिफरंट एक्झाम्पल हांवें
60व्या वर्सा लग्न आले, 70व्या वर्सा लग्न आले, डिवोर्स जाऊन सुद्धा लग्न झाल्या. सो आयुष्यात मिरेकल्स जाऊ शकता, फक्त तुझो त्याचेर विश्वास जाय. सो खंयच्या हेचेर कितेंय जावं शकता. तू कोट्याधी, तुका हें खबर आसा आता एक जो नॉन व्हेज फूड हे चलता पळय, तुका कितें तें म्हाका आतां नाव येना, त्यांनी त्या वयाच्या 60व्या वर्सा तो बिझनेस स्टार्ट केल्लो, KFC. तू मुद्दाम त्या KFCच्या पात्राची स्टोरी घालय. ही वॉज सपोज टू डू सुसाईड. त्याने आत्महत्या करपाचे चिंतलेले, 99 बिझनेस फेल झाले माहिती. पूण एक थॉट त्याच्या मनान येयलो की ना, हे चुकीचे आसा, हा उबो रावू शकता. आणि वयाच्या 60व्या वर्सा स्टार्ट करून आयज एक भारतातलीच न्ही, जगान त्याच्यो ब्रांच आयज तो ना, पूण तो सुद्धा आज नसल्यार त्याचो जो कितें फर्म आसा तो अजूनय आज बऱ्यापैकी बिझनेस करता. हे वयाच्या 60व्या वयलो मनीस करू शकता जाल्यार खंयच्या हेजेर कितें जावं शकता न्ही. सो ओनली थिंग इज दॅट यू मस्ट बिलीव. आणि ते फोर्सफुली तुज्या मनात घालू शकना. तू बिलीव घालू शकता, पूण कशें त्याच्या खातीर भायल्या मनात तुज्या शट ऑफ करचो पडटलो, इंटरफिरन्स स्टॉप करचो पडटलो, लॉजिक थिंकिंग स्टॉप, देन मॅजिक विल स्टार्ट. ते अंतर्मनात घालचे पडटले. त्याका टेक्निक्स आसा त्यो बसून अशा पॉडकास्टान कंप्लीट सांगू शकना, असा म्हणून सांगू शकता. कशें ते तुका थोडे फनवेन विचारलेला थोड्यान अशें म्हणटलें की तुमच्या लॉ ऑफ अट्रॅक्शनान तू इतलें म्हणटा, बिलीव करता, जाल्यार हांव CM जावपाक शकता काय, हांव PM जावपाक शकता काय. तुजो बरो क्वेश्चन विचारलो. आता तू म्हाका सांग, ऑफकोर्स जावं शकता न्ही. आयज नरेंद्र मोदी जे भारताचे पंतप्रधान आसा ते तुम्ही सगळ्यांक स्टोरी खबर आसा न्ही, एका टायमार चा विकतालो. पण त्याच्याकडे ती फ्रिक्वेन्सी आली असतली न्हू, जावपाक जाय म्हणून. आता आमचे गोंय हालींच आता एक म्हणजे डिमायज जाला, सॅड डिमायज. तुवें म्हणजे तुवें आत्ता एक तुवें तो रील केल्लो पळय की त्यांच्या कडल्यान शिकपार कितें आसा म्हणून. रवी नाईक सर, एक्स CM आमचे. तुका खबर आसा ही वॉज अ पायलट वन्स अपॉन अ टाइम. मोटरसायकल, विमानाचो पायलट न्ही, बरोबर, मोटरसायकलाचो पायलट. खूप स्ट्रगल्स करून चल्ले. मोटरसायकलाचो पायलट जर गोव्याचो CM जावं शकता, एग्रीकल्चर मिनिस्टर जावं शकता, आणि एडे व्हडले प्रस्त जर पॉलिटिशियन एक जावं शकता, ज्याच्या खातीर अख्खे गोव्यात सुटी मेळटा, हे एका गोव्याचे सगळेच गोव्याचे पायलट CM जाले. मग त्याच्या मनान केन्ना तरी येयल्ले की आपूण पॉलिटिक्सान वयतलो आणि आपूण तो जावं शकता म्हणून तो जालो न्ही. म्हणजे प्रत्येकाचे वायब्स आणि एनर्जी वेगळी काम करा. पूण हे जेन्ना तुका कळटा तेन्ना तुका आता आमचे कोण पॉडकास्ट आयकताले काय, हा अशें आसता न्ही, म्हणजे हांवूय जावं शकता, हे खंय तरी जेन्ना मनान स्टार्ट जातले पळय तोच थंय पावूं शकता. तुका जर दिसता की ते म्हाज्या हाती भायर, माझ्या कडेन ते जावंच शकना, जाल्यार तुजेर कशें जातलें. तुवें जर तुका जर लिमिटेशन, यू कॅनॉट थिंक आउट ऑफ बॉक्स, देन इट कॅनॉट हॅपन. सो पयली मनान तुज्या बिलीव करपाक जाय, ते सगळी हे जावं शकता तेन्ना ते जातले. सो एव्हरीथिंग CM, तू सुद्धा CM जावं शकता. म्हणजे माझ्या भितरून दिसपाक जाय म्हाका दिसून फायदो ना, म्हाका दिसपाक जाय. म्हणून आता ते करियर भुरग्यांचे आता घडयता पळय पेरंट कशें, म्हाका दिसता म्हाजो चेडो डॉक्टर जावंक जाय, म्हाका दिसता तो इंजिनियर जावपाक जाय. सो पेरेंटिंग इज अ स्कील. अशें जावन तुम्ही बर्डन घालता, थोडे भुरगे मागीर आत्महत्या सुद्धा करतात बिकॉज तांकां ते सहन जायना. सो वॉट इज गुड पेरेंट, तांकां योग्य शिक्षण दिवप, तांकां हेल्प करप, तांकां करियर चूज करपाक मदत करप, बऱ्या वायट गजालींचे नॉलेज दिवप, आपणाक जाय ते ताका करप, हे गुड पेरेंटिंग न्ही अशें म्हाका दिसता. सो ह्या जिवनान एव्हरीथिंग एंड एनीथिंग इज पॉसिबल. फक्त आपूण ते बिलीव करपाक जाय. इट कॅन हॅपन, आणि वॉट एव्हर यू बिलीव इट कुड बी अचिव्ड अशें म्हाका दिसता. सर हेजर तो म्हाका जो पर्यंत कळ्ळें की प्रत्येकान आपली सुरवातीक फ्रिक्वेन्सी चेक करा कितें आहा ती. येस, म्हाका दिसलें की हांव पॉडकास्ट जावंक शकता पूण तुमी जातले अशें ना. ना, तुमची मे बी वेगळे कितें वेगळे आसतले. प्रत्येकाक एकच फ्रिक्वेन्सी मेळटा. सगळेच मागीर पॉडकास्ट करपी युट्यूबरच जाताले. बरोबर, तशें ना न्ही. आणि सर हेजेरूच म्हाका कनेक्टेड सांगा, इकडे आमी कितें म्हणटा बरं, कर्म करा. तू आता सगळेच जर समजा चिंतपाक लागले की आपूण गोंयचो CM जातलो, आमचे पॉप्युलेशन कितलें आसा, 14 लाख 15 लाख आसा. 14 लाख मनीस CM जावपाक वर्साक 5 वर्सां न्हू, प्रत्येकाक एक दीस केल्यार सुद्धा कितले दीस वयतले. म्हणजे एव्हरीथिंग इज पॉसिबल जेन्ना म्हणटा. ज्याची फ्रिक्वेन्सी जितली हाय वयता तितलो तो थोड्यांक दिसत ना न्ही म्हाका CM जाव, थोड्यांक म्हाका CM जावपाची उमेदच ना न्ही. तो CM कित्याक जातलो, ताका युट्यूबरच जावपाचो आसा, ताका खंय तरी फायनान्स मिनिस्टर जावपाचो आसा, ताका खंय तरी क्रिकेट, सचिन तेंडुलकराक दिसत ना न्ही आपूण खासदार जावंक जाय, PM जावपाक जाय, ताका दिसलें आपूण क्रिकेटर जावपाक जाय. सो जितली मनशा तितले त्याचे विचार. सो प्रत्येकाक एकच दिसू शकना, आवडी निवडी प्रमाण तो प्रत्येक आपले जाता. तर हेजेरूच आत्ता तुमकां प्रश्न केल्लो की आमी म्हणटा कर्म करप, कर्माची फळाची अपेक्षा करप ना. आतां हेजे एक्चुअली कशें कितें आसा, फॉर एक्झाम्पल हांवें पॉडकास्ट केलो, व्ह्यूज कितले मेळटले काय, कित्याक हेजे चिंतप बरोबर. व्ह्यूज म्हटल्यार आमचे फळ जाले एक्चुअली. आनी फळूय कित्याक कशें आसता म्हणजे सर 2 वर्सांचे पयलींचे पॉडकास्ट आतां चलपाक लागता.
थोडे आमचे शॉर्ट्स भरपूर चलता, थोडे एका प्लॅटफॉर्मार चलता, दुसऱ्या प्लॅटफॉर्मार चलत ना. हय. सो फळाची अपेक्षा करप का ना, हे कशें कितें आसता कर्माचें फळ? जेन्ना भगवद्गीतेन श्रीकृष्णान सांगला की कर्म करप वचप आणि फळाची आशा करप ना, तेन्ना हांव कोणच न्ही अशें सांगपाक की फळाची अपेक्षा केल्याशिवाय फळ मेळना अशें हांव म्हणूंक शकना. हांवय बी तेच म्हणटलो की भगवद्गीतेन जर श्रीकृष्णान सांगला जाल्यार ताका कितें लॉजीक आसतलें न्ही. देव जेन्ना आमकां सांगता आमी ताका सगळे जाण बिलीव करता, येस इट इज ट्रू. आता तुवें जो प्रश्न विचारला पळय, व्ह्यूज येवपाक जाय, आपूण इमेजीन करता किंवा ते फळाची अपेक्षा करप ना. तुजो ते फळाची अपेक्षा करताना ते तूं कित्या खातीर करता, जे आमी इंटेन्शनाचे उलयल्ले. बिकॉज तुजे तेतूंतल्यान लोकांचे वायट करपाचे जर इंटेन्शन ना, व्ह्यूज करून ह्या माझ्या व्हिडिओक व्ह्यूज मेळ्ळे का म्हाका त्याच्या खातीर इन्कम मेळूंक शकता, वॉट एव्हर तुजे कितें इंटेन्शन आसा ते कोणाचे वायट करपाचे ना, माझे बरे करपाचे आसा. सो तुजे बरे करपाचे पॉझिटिव्ह व्हायब्स आसा जाल्यार तूं तेजो सांगल्या भशेन ते तू फळाची अपेक्षा करप हे तुजो चुकीचें जावं शकना. पूण फळाची अपेक्षा ना करता सुद्धा तुका ते फळ मेळूंक शकता. म्हणजे तुजें इंटेन्शन बरें आसूंक जाय की हांवें ताचो इंटरव्यू कित्याक घेतला. तुझे आज इंटेन्शन जर अशें आसा की बापडा काय हांवें आपयला आणि त्याचो हांवें पॉडकास्ट केला की लॉ ऑफ अट्रॅक्शन, जाल्यार म्हाका व्ह्यूज लायक मेळोन इन्कम मेळपाक न्ही, जाल्यार ह्या गोंयच्या लोकांक लॉ ऑफ अट्रॅक्शन कितें तो कळचो, त्यांची उदरगत जावची अशें जर तुजें मत आसा जाल्यार तुका लायक येतले, व्ह्यू येतले आणि तुजो खूप चलतलो. सगळ्या प्रकारे ते साध्य जातले. सर ओव्हरऑल जर आमी आमचें डिस्कशन भरपूर चालू आसत की ओव्हरऑल लॉ ऑफ अट्रॅक्शन हितूंतल्यान जर मुद्दो मेन काडपाक जाय, कितें शिकून जर घेवपाक जाय जाल्यार ते कितें गजाली आसा की हे टॉप गजाली आहा ते लक्षांत दवरपाकूच जाय अशें लॉ ऑफ अट्रॅक्शनान यूज जावपा खातीर. यूज जावपा खातीर म्हणजे आपणाक एप्लिकेबल जावपा खातीर. लॉ ऑफ अट्रॅक्शन हो सगळ्यांक यूज जाता. इट्स अ युनिवर्सल लॉ. एव्हरीथिंग इज एनर्जी. फर्स्ट इम्पॉर्टंट गजाल की आपणाक जे कितें जाय ते कित्याक जाय हे पयलीं आपणाक खबर आसूंक जाय. बिकॉज जर तुका ते कित्याक म्हाका सीएम जावपाक जाय कित्याक हेच जर म्हाका खबर ना न्ही जाल्यार माझे मॅनिफेस्टेशन जावचेच ना. बिकॉज तुजो तो इंटेन्शन थंय इम्पॉर्टंट आसा की म्हाका सीएम जावन ह्या देशाची सेवा, राज्याची सेवा करपाची आसा, म्हाका सीएम जावन ह्यो फॅसिलिटीज लोकांक दिवपाच्यो आसा. सो हे जेन्ना तेन्ना मागीर तूं सीएम जावपाक ते तूं करतलो न्ही. सो तुजे इंटेन्शन फाटले जे कितें आसा ते पळय क्लियर आसूंक जाय की म्हाका आमी जेन्ना गोल सेट करता म्हणटा पळय तो कित्या खातीर तूं बेश्टोच गोल सेट करतलो. सो तुका आतां पणजे वचपाचें आसा पणजेचो जोड धरचो पडटा न्ही. दोळे मिटले खंय धांवपा लागून तूं पणजे पावचो ना. कित्याक वयता तेवूय खबर आसता, ते खबर आसूंक जाय. सो तेच्या खातीर तुका ते खबर आसचें पडटा. मागीर ज्यो मायंडाच्यो प्रॉपर्टीज आसा की वॉट इज सबकॉन्शियस मायंड, वॉट इज कॉन्शियस मायंड, तेका कितें पूरक आसा कितें वायट आसा. निगेटिव्ह एट्रॅक्ट्स फास्टर. आतां एक्झाम्पल सांगता, हांव नांव घेना. एक मनीस असो आसलो तो कितें म्हणटालो की देवा घरांतल्यान भायर वयतना पांय पडटा म्हाका एक्सिडेंट जावंक जायना. सदी उठून तो एकच प्रेयर करतालो कित्याक एक्सिडेंट जावंक जायना. लास्टान दैवाचें इतलें बरें आसलें की मरोंक ना, पूण ताका एक्सिडेंट पांय मोडून तो 2 महिने घरांत पडलो. कित्याक जालो एक्सिडेंट? तो म्हणटलो आपूण इतकें सांगलें मायंडान कितें घातलें. आतां हांव तर तुका एक्झाम्पल दिलें न्ही, गणपती दोळ्या फुडें हाडूं नाका तरी येयलो. आतां एक्सिडंट म्हणटा न्ही तर तुज्या आयुश्यांत तुवें एक्सिडंट खूब पळयल्ले आसता. सो तो पिक्चर आसा पळय तो तुज्या मनान प्रिंट जालो आनी ते व्हायब्स तुवें अट्रॅक्ट केले. नेगेटिव्ह नाका नेगेटिव्ह उलोवपूच ना. सो फोकस ऑन द थिंग दॅट यू वॉन्ट अँड नॉट ऑन वॉट यू डोंट वॉन्ट. तुका कितें जाय न्ही त्याचेर फोकस कर. आमी ऑलवेज 90% ऑफ द पीपल कितें करता, हे म्हाका जाय ताका थ्रेट्स कितें आसा, हे म्हाका बाधा कितें कितें येतली. आतां युट्यूब चॅनल चलपाक जाय जाल्यार त्यो ना चलतना कितें कितें आसता. माझ्या कडेन कॅमेरा ह्या क्वॉलिटीचो ना, म्हाजो मायक ह्या क्वॉलिटीचो ना, म्हाका गोंयतलेच व्ह्यू मेळटा, हांव कोंकणीनच पळयता, त्याच्या खातीर भायले लोक मराठी लोक पळोवचेच ना. हे जर तुवें सगळें चिंतले जाल्यार तुजें मॅनिफेस्टेशन कशें सक्सेसफूल जातलें. पूण जर तूं थोड्यो स्किल्स शिकल्यो त्याच्या खातीर ताका चड पयशे पडना. आतां पळय आतां एक थोडी एप्स येयल्या, सिखो एप येयला. तूं इंग्लीश लर्निंग, हिंदी लर्निंग, तूं फाल्यां ताका हिंदीन सुद्धा एक बरें पॉडकास्ट करूं शकता. सो ते कशें हे तुज्या मनान येयलें जाल्यार तुका मनत ते सांगतलें की तुवें आतां हिंदी शिकपाक जाय, सिखो एप डावनलोड कर, तूं बरी हिंदी उलोवंक शकता. मायंड ऑटोमॅटीक तुका त्या जाग्याचेर व्हरता. ते प्लॅनिंग हांवें तुका हळूच सांगलां की बाह्य मनान प्लॅनिंग कर, अंतर्मन तुका ज्यो गजाल त्याच्या खातीर जाय पळय तुका पयलीं कळचेच ना की हें कित्या खातीर जाता. आतां एक शॉर्ट सांगता, म्हाज्या आयुश्यान एक मॅनिफेस्टेशन जे घडलेलें ते कशें अट्रॅक्ट जाता म्हाकाच कळना. शॉर्ट एक्झाम्पल सांगता. म्हाका एक दुकान घेवपाचें आसलें, बिझनेस करपाचो आशिल्लो. एका वर्सा हांव त्या पात्रांवा कडेन ताका रेट विचारलो कसो स्क्वेअर मिटर. ताणें म्हाका सांगलें 17,000 रुपया. अजून म्हाका रेट याद आसा, खूब वर्सां 15 वर्सां 17,000 रुपया स्क्वेअर मिटर.
त्यांना बाय द वे हांव कितें जॉब करतालो किंवा हांव कितें बिझनेस तितून म्हाका ते 17,000 म्हणजे 17,000 स्क्वेअर मिटर रेट काढून जो कितें कॉस्ट जातालो पळय ते घेवप शक्य नाशिल्लें. पूण हांवें म्हाजें मॅनिफेस्टेशन चालू दवरलें की म्हाजें अशें दुकान आसा, असो रॅक आसा, अशें म्हाजें टेबल आसा, हांव बसला, एवरीथिंग वॉज गोईंग ऑन इन माय मायंड. हांवें डिस्टर्ब जावंक दिवंक ना. आतां प्रॅक्टिस जावपाचें तेन्ना जातलें. त्याच्या उपरांत 1-2 वर्सांनी आमची जी जागा आसली, आमची प्रॉपर्टी आसा गांवांत, ती आमी इतले दीस लिजार आशिल्ली. म्हाज्या बापायन घेतली लिजार घेतली, 99 इयर्स लीज. सो ती सगळ्या फॅमिलीन म्हणून विकती घेतली. म्हाका तेन्ना मागीर हेच्या आनी त्या गजालीचें कनेक्शन कांयच खबर नाशिल्लें. आणि 2 वर्सां भितरच्या मदीं आमी जागो विकतो घेतलो. 2 वर्सांनी जेन्ना म्हाका परतून आनी दैवयोगान ज्या मनशान तें दुकान बूक केल्लें त्याच हेच्या कडेन म्हणजे जो कोण पात्रांव आसलो तेच्या कडेन तेणी ताका सांगलें म्हाका आतां तें नाका. आनी परतून म्हाज्या कडेन अशी न्यूज पावली की तें दुकान जें आसा पळय तें ओपन आसा. म्हणजे अजून ते कोणी घेवंक ना. म्हणजे अजून ताका तें पयलीं सांगलेलें बूक जाला म्हणून, पण तें आतां ओपन आसा. हांवें म्हाज्या मनान विचार केलो म्हाका तें दुकान कशें तें खबर ना. आनी हांव कंटिन्युअसली 2 वर्सां तें मॅनिफेस्टेशन करतालो न्ही म्हाज्या टेक्निकीन. ताका पाशेंस जाय पडटा आनी विश्वास श्रद्धा जाय पडटा की म्हाका तें मेळटलें म्हणून. आनी पाशेंस जाय. पाशेंस कित्याक जाय तें मागीर सांगता. आनी तें जेन्ना हांवें तें विज्युअलायझेशन स्टार्ट केलें, जेन्ना ऑफर येयली पळय, अश्यो गजाली घडोवन येयल्यो की हांवें तेन्ना म्हाजी जी जमीन घेतलेली आसली पळय एका तें कित्याक जाल्लें तें म्हाजें सबकॉन्शियस. ती जमीन तारण दवरून हांवें लोन काडलें. म्हाका लोन मेळपा खातीर म्हाका पयलीं जमीन म्हाजी जाय आसली. ती जमीन फॅमिलीन घेतली. सगळ्या भावांनी म्हाका म्हाज्या फॅमिलीन म्हाका सपोर्ट केलो आनी हांवें जागो तो तारण दवरलो आनी म्हाका तेचें लोन मेळ्ळें. आनी जी गजाल हांवें 17,000 नाका म्हटलेली ती 30,000 रुपया स्क्वेअर मिटरान हांवें घेतली. सो जो लॉ ऑफ एट्रॅक्शन हे एक्झाम्पल कित्याक सांगला की म्हाज्या आयुश्यांत खूप मिरेकल्स घडल्या. म्हाज्या मित्रां बद्दल सगळें सांगूंक गेल्यार हांगा टायम वयतलो. शॉर्ट अँड स्वीट कित्याक सांगला बिकॉज तुमकां विश्वास पडपाक जाय की मनुश्याच्या आयुश्यांत मॅनिफेस्टो अशें घडून येता. हांवें जर प्लॅन केल्लें आतां हांव जागो घेतलो, मागीर तो मॉर्गेज करतलो, मागीर म्हाका लोन मेळटलें, तें जाता नाशिल्लें. म्हाज्या सबकॉन्शियस मायंडान हांवें सांगलें म्हाका शॉप जाय. प्लॅनिंग मायंडान केली, सबकॉन्शियस मायंडान केली आनी तें प्लॅनिंग जावन येयलें, सगळें जुळोन येयलें. 6 म्हयने भितर हांवें तें दुकान घेतलें. ते हांवें 15 वर्सां चलयलें. आतां हांवें दॅट इज डिफरंट पार्ट. पण म्हाका जेन्ना तें जाय आसलें तेन्ना हांवें तें घेतलें. हांवें म्हाजें घर केलें, हांवें म्हाजें शॉप केलें, हांवें म्हाका जाय त्यो म्हाज्यो गाडयो केल्या. आनी आयज तुका ओपनली सांगता एक दीस म्हाजी फॉर्च्युनर येतली. इतले म्हाजी जी कितें ड्रीम्स आसा ती हांव फुलफील करता. सर एक सुरवातीच्या फेजाचेरूच हा प्रश्न तुमकां विचारतलो. एक तुमकां पॉसिबल आलं एक रिअलिस्टीक वेन एक लोकांक मातसो एक्सपिरियन्स घेवन येजो. फॉर एक्झाम्पल हो जर पॉडकास्ट जर कोण असो भुरगो कोण पळयता जेची सॅलरी 10,000 आसा, जरी आमी 10,000 आसा, ताका फक्त एक आपली 20,000 करपाक जाय, जाल्यार ही कशी करची किंवा कितें स्टेप आसा तुमी पॉसिबल जर सांगपाक शकता जाल्यार प्रॅक्टिकली जर आमी आतां पळय प्रॅक्टिकल जे 10,000 सॅलरी आसा ताका 20,000 डायरेक्ट डबल इन्क्रिमेंट कोणाचो जायना. इफ यू स्टार्ट थिंकिंग लॉजिकली जाल्यार ती सॅलरी काय 20. सो म्हाजी सॅलरी 20,000 आसूंक जाय तेन्ना तो म्हणटा पळय तेन्ना एक तर ताका सर्वीस चेंज करची पडटली, ताका त्याच्या खातीरच्यो स्कील एडॉप्ट करच्यो पडटल्यो. आनी हे सगळें तो प्लॅनिंग कशें स्टार्ट करतलो लॉजिकल मनान. आतां हांव 10,000 हांगा करता, थोडे एक्सपिरियन्स घेवया म्हळ्यार त्या एक्सपिरियन्साचेर म्हाका मागीर दुसरे कडेन सर्वीस मेळटली, मागीर तो दुसरी सर्वीस. हे सगळें प्लॅनिंग तूं बाह्य मनान करतलो. तूं सॅलरी जाय म्हणून चिंतपाचें ना, म्हाका म्हयन्याक 20,000 रुपया मेळपाक जाय अशें तुवें जर चिंतपाक स्टार्ट केलें. आतां तुजे 10,000 रुपया आसा, ओके, अशें तुका खबर आसा तूं प्रॉडक्ट बेस्ड कितें बिझनेस करूंक जाय. आतां पळय पयशे कमोवपाचे 2 वे आसा कॉमनली. एक सर्वीस, दुसरें बिझनेस. सर्विसान लोकां कडेन काम करप. वेन यू विल वर्क फॉर अदर्स तूं आयुष्यभर लोकां खातीर काम करतलो. एंड वेन यू विल वर्क फॉर युअर सेल्फ अदर पिपल्स विल वर्क फॉर यू. सो हें एक लक्षांत दवरपाचें. पयशे कमोवपाच्या बाबतींत किंवा जे आमी मनी मॅनेजमेंट म्हणटात हे लक्षांत दवरपाचें. जेन्ना आमी जो मेन लोकां खातीर काम करतले तो मेन आमी सर्वंटच उरतले. जेन्ना आमी स्वता खातीर काम करतले तेन्ना आमी ओनर जातले. आनी त्याच्या खातीर शिक्षणाचें बंधन ना. एक्झाम्पल सांगो, आतां अडानी जो आसा आमचो सेकंड रिचेस्ट पर्सन इन इंडिया, तो कितलो शिकला? 10वी दिसता न्ही. SSC फेल का पास तें म्हाका खबर ना. SSC ओके. झिरोदा म्हणून एक ब्रोकर आसा शेअर मार्केट ट्रेडिंगांतलो, त्याचो जो निखिल कामत जो ओनर आसा कितलो शिकला? SSC फेल. ओके. आतां ह्या मनशां कडेन एज्युकेशन आशिल्लें, त्याच्या कडेन आयज पयसो आसा तुज्या कडेन म्हाज्या कडेन आसा ना. म्हणजे एज्युकेशन, एकाडेमीक एज्युकेशन आनी पयसो हेचो काही, हो जो किडो मनान आसा की आपूण शिकोंक ना, आपूण कसो जातलो, मागीर तो पायलट जाल्लो मनीस मोठा विचार करता आसलो आपूण पॉलिटिशियन जातलो म्हणून.
तुझ्याकडे 10,000 आसा त्याचे तू लॉजिक 10,000 आसा आपण 1,00,000 कशें जोडटलो असे विचार केले जाल्यार केन्नाच पॉसिबल जावचे जोडटा म्हणून फक्त पयलीं फील करपाचें. ते फील करपाक जाय कशें ते हांवें तुका आतां सांगलें न्ही कशें ते सांगप ना. म्हाका 20,000 रुपया डेली येता वयता त्याच्या खातीर फिलिंग्स कश्यो क्रिएट करपाक जाय कितें स्टेप्स घेवपाक जाय ते आमी प्रॅक्टिकल त्या मनशाक सांगूंक शकता कशें जोडप ते. पूण ते जेन्ना 10च्यान 20 उडी मारचे परत 10च्या पयलीं 12 कर तूं म्हणटा अशें न्ही स्टेप बाय स्टेप वचपाक जाता आमच्यान. सो एकदा तो कॉन्फिडन्स येयलो का आमी ते एकदा मॅनिफेस्ट करपाक लोकांक शिकयले आनी त्यो भावना जर हांवें सांगल्या पूण कशें आसा हलटून कितें इम्पॉर्टंट आसा भावना जाय फिलिंग्स जाय पॉझिटिव्हिटी जाय पेशन्स जाय. पेशन्स कित्याक जाय मागीर सांगता सांगलें आतां सांगता. आतां एक एक्झाम्पल घेवया काजू असता न्ही गोंयच्या सगळ्या लोकांक काजू खबर आसा आमी हो पॉडकास्ट मेनली गोंयच्या लोकां खातीर करता. सो काजूची बी घेतली रुजोवन घातली तर ताका 8-15 दिसांनी कितें येता कोंब येता न्ही कोंगल जाणा न्ही कोंगला येता न्ही ताका रुजोन येता. कित्याक रुजोन येता बिकॉज दॅट इट टेक्स प्रोसेस टू टेक प्लेस. त्याचे कितें बी येवपाक रुजोन येवपाक जाय कोंब येवपाक जी कितें प्रोसेस जाता. आतां कितें कर तुवें काजू रुजत घाल मरे कितें फाल्यां सकाळी चल काडून पळय येयल्या अजून येवंक ना मरे परती व्हरून घाल आनी धापून दवर. फाल्यां चल परती भायर काड परती पळय ना सर पिशेपणां जातली. कित्याक पिशेपणां जातली आनी आमी आतां जेन्ना कितें मॅनिफेस्ट करता तेन्ना पिशेपणां करिना. आमी जेन्ना 10,000 रुपया जाय म्हणटा तुका तो फोन करतलो तुवें एक पॉडकास्ट केल्ले मरे तो बापूड कोण तो सांगतालो कितें 10,000 2 दीस जाले मरे हांव पळयता अजून कांयच ना मरे. मागीर तुज्या मनाक तुवें कितें सांगलें पॉसिबल ना पॉसिबल ना पॉसिबल ना. सो ती प्रोसेस जी जावपाक जाय जी काजूचो रुजोन येवपाक जाय तितलो टायम दिवपाक जाय न्ही. आनी तुजो जेन्ना विश्वास जातलो एकदा काजू रुजोन येतलो पळय तेन्ना नेक्स्ट टायम ते फास्ट येतलो बिकॉज तुजो तो विश्वास निर्माण जालो न्ही. येतलीच कितें जाल्यार ती रुजोन येतलीच. जेन्ना शेतकरी बियाणे जेन्ना पेरता तेन्ना खंयच्या विश्वासार तो पेरता रुजोन येतली ह्या विश्वासार पेरता म्हणून त्याचे रुजोन येता. सो आमी खंयचें मॅनिफेस्टेशन करता ते मनी जावं मटेरियलिस्टीक जावं मनीस जावं तेचेर पूर्ण विश्वास आसूंक जाय. अंधश्रद्धा म्हणजे जे लोकांक दिसना ती आनी आयज मेरेन घडोवंक ना ते ह्यान फुडें घडोवंक शकता हो विश्वास दवरूंक जाय तेन्नाच ते पॉसिबल. आनी हे आमी एक्झाम्पल दिवन पळयल्या जेन्ना विमानाचो शोध नाशिल्लो तेन्ना विमानाचो शोध लागलो हेचो अर्थ कितें आयज म्हणजे आमी मायंडसेट आमचो हा तो सांगता ते बरोबर हा तेन्ना विमानाचो आयज विमान तशेंच आयज म्हाज्या कडेन 20,000 ना पूण फाल्यां म्हाज्या कडेन 20,000 जावंक शकता. असो तूं जेन्ना तुजे बिलीफ्स चेंज करतलो पळय इंटरनली वचोन तेन्ना मिरेकल विल स्टार्ट. सर हेजेरूच एक म्हाका एक थॉट येता एक खूब कन्फ्युजन्स एक्चुअली सर हेजेर चालू आसा तेजेर म्हणटा आमच्या युट्यूबार भरपूर चालू आसा कारण खुबशे भुरगे युट्यूबाचेरूच पळोवन शिकता अबाउट न्युमरोलॉजी एस्ट्रोलॉजी वास्तुशास्त्र हे सगळे गजाली जो पर्यंत बरोबर ना तो पर्यंत तुजी फ्रिक्वेन्सी वाडना तूं मॅनिफेस्टेशन जावपाक शकना. फॉर एक्झाम्पल घरातली जर वास्तू सारकी ना जाल्यार तूं बरें चिंतपाक शकना रे. तुजे नंबर्स जर फॉर एक्झाम्पल हांव 3 नंबर फॉर एक्झाम्पल 21 म्हणून 3 नंबर 3 नंबराचें काम येयत रे तुजें काम जोडपाचें न्हू रे. तुजो गुरू तूं गुरू करपाक शकता. खूब कन्फ्युजन सर सांगतात सर सर खंय इम्पॉर्टंट आसा रोल सर. आतां कशें आसा खबर आसा ज्या शास्त्राचो हांवें अभ्यास करूंक ना त्या शास्त्रा बद्दल कमेंट करप हें हांव बरोबर मानिना. पयली गजाल एक्सपिरियन्स हय पयली गजाल म्हटल्यार पण जशें म्हाजे लॉ ऑफ एट्रॅक्शन आसा तशें वास्तुशास्त्र आसा कोणाचे रेकी आसा देर आर डिफरंट न्युमरोलॉजी आसा खूब आसा न्ही. सो हांव तेंच्या बद्दल कमेंट करचो ना पूण हांव इतलें सांगूंक शकता कोणी तुजो नंबर कितलोय आसूं पयशे जोडटा तेंचे कोणाचो 3 नंबर ना 3 नंबर आसली मनशां पयशे कोणूच जोडिना जोडटात. कोणाची बर्थडे 21 आसा त्या मनशान कोणीच हे करूं ना पयशे जोडूंक ना भरपूर आसा म्हाज्या कॉन्टॅक्टांतूच आसा. मागीर जालें मागीर तुज्या प्रश्नाचें उत्तर तुवेंनच दिलें. सो तेन्ना जो तो अशें म्हणटा पळय आतां पळय ही सगळी शास्त्र सुरू जावन आसा पळय देर इज वन कायंड ऑफ बिझनेस. प्रत्येक जण आपले पयशे त्यांनी मॅनिफेस्ट केला की आपूण पयशे जोडटलो तो कितें तरी शास्त्र लोकांक सांगता शिकयता तेचें मॅनिफेस्टेशन तो सांगता अशें जायना तशें जायना तेच्या खातीर हें करचें पडटलें आनी ते लोक ते करता आनी तो पयशे जोडटा. पूण मॅनिफेस्टेशन रूल कितें सांगता एवरीथींग इज एनीथींग इज मिरेकल्स इज पॉसिबल. सो हांव तरी स्वता अशें बिलीव करिना की तुजो हो नंबर आसले हें जातलें. हांव अशें मानता की तुजो तो नंबर समजा जावचें ना जाल्यार म्हाजे सबकॉन्शियस पॉयंट त्याच्या खातीर दुसरी वाट खंयची आसा पळय ते सोदून काडटले. ओके आनी दॅट मिरेकल विल हॅपन फॉर मी अशें म्हाजें हांव खंयच्याच शास्त्राक अबाउट माइंडसेट दॅट इज युअर माइंडसेट अशें हांव मानता. सो तूं न्युमरोलॉजी केल्यार तो पळय जो न्युमरोलॉजी करता न्ही ताचो विश्वास वाडटा. आपूण मरे लॉ ऑफ एट्रॅक्शन केला मागीर न्युमरोलॉजी फॉलो करता म्हणून म्हाजें जातलें मागीर त्याचो तो विश्वास वाडपा खातीर तेका आनी सपोर्ट मेळटा आनी तेचें मॅनिफेस्टेशन मे बी फास्ट जावंक शकता. मागीर तो कन्फ्यूज जातलो
हे न्युमरोलॉजी केले म्हणून जालें काय लॉ ऑफ अट्रॅक्शन केले म्हणून जालें. हांव म्हणटा कितें केलें म्हणून जावं, एंड रिजल्ट इज इम्पॉर्टंट. मायंडसेट चेंज करपा खातीर गजाली मायंडसेट चेंज करपा खातीर ह्यो गजाली करून काय हरकत आसा. तुजी पॉझिटिव्हिटी येवपा खातीर तुजें मन पॉझिटिव्ह जावपाक जाय. प्रत्येक अशें हांव सांगता म्हणजे यू कॅन स्टँड पॉझिटिव्ह इन पॉझिटिव्ह सिच्युएशन इज कॉमन. बरोबर न्ही. सगळे पॉझिटिव्ह बरें चल्लां आयुश्यान आनी पॉझिटिव्ह रावप हे कितें डिफिकल्ट आसा. पण इट इज इम्पॉर्टंट, इट्स युअर पॉवर हाऊ यू कॅन स्टे पॉझिटिव्ह इन निगेटिव्ह सिच्युएशन. तुझे जेन्ना सगळ्यान वायट प्रसंग आसता, तुज्या फॅमिलीतलो कोण तरी आजारी आसता, व्हडलो ताका आजार, तुका हें खबर आसा 4th स्टेज कॅन्सर जाल्लो मनीस बरो जाला. तूं जाल्यार गुगल करून पळय, तुका खूब एक्झाम्पलां येतली. 4th स्टेज कॅन्सर जाल्लो मनीस बरो जाला. आनी जो मनीस भियालो फर्स्ट स्टेजीकच की कॅन्सर जालो मरे आतां हांव सोंपलो, त्याच्या मनान कितें बिलीव केलें आतां हांव सोंपलो, तो मनीस सोंपलो. सो तुजो जसो माइंडसेट तू त्या सिच्युएशन कशें टॅकल करता पळय त्याचेर ते डिपेंड आसता. ह्या सिच्युएशनाक एका हेणी बीके सिस्टर आमची बीके सिस्टर आमची शिवानी सिस्टरीन एक म्हटला हांव खूब फॉलो करता म्हणून म्हाका तिचें नांव येयलें. शिवानी सिस्टरीन एकदम अशें म्हटलां की जर तुमी बरे ना न्ही डॉक्टराकूच सांगा आनी कोणाक सांगनाका. बरें जाल्यार डॉक्टराकूच वचून थँक्यू म्हणा. जेन्ना तुमी लोकांक सांगतले खबर तुमकां नेगेटिव्ह वायब्स येतले पॉझिटिव्ह वायब्स येतले. कित्याक लोक तुमचे बरें ना खबर घेवपाक येतले पण लोकांच्या मनात सतत कितें उरतलें की बरो ना म्हणून. ऑफकोर्स जेन्ना सांत्वन करपाक कोणी वयता, आमी आतां कितें म्हणटा पळय की सांत्वन हांव मागीर खबर घेवपाक गेलो, वयल्यान त्याच्या घरान जे कितें वायट घडलां पळय तूं ताका परती वचून याद कितें म्हण जालें रे तिका. एक जाणटी आसली ती, तिका दुयेंस जालें. म्हणजे आमी वचोन त्याची आतां एक जखम खबर आसा म्हणजे जखम जाता न्ही त्याची खपळी धरता. ती खपळी जर तुवें सद्दी काडली ती जखम बरी जाता ना जायना. मागीर ती बरी जावपाक कितें करूंक जाय तिका सोडून दिवपाक जाय. सो जर तुका कितें नेगेटिव्ह दुःख आसा त्या मनशाक सोडून दियात. ताका ती वचोन परती याद करूं नाका तूं दुःखान आसा. सो वयल्यान ताका एंटरटेनमेंट व्हरा, ताका खंय दुसरे कडेन मन जेणे करून हजर सांगलें तेच एक्झाम्पल काळोख काडपा खातीर हुजवळ करचो पडटा. सो तो घरान बसून जर ग्रीफ करता दुःख करता ताका भायर खंय तरी व्हरा. सो त्याच्या मनांतल्यान हळूहळू ते जेन्ना नेगेटिव्ह ओडून काडपाक मेळना पॉझिटिव्ह घालता तेन्ना नेगेटिव्ह आपशीच भायर वयता. इज रिफिलिंग रिप्लेसमेंट त्याचे सिंपल एक्झाम्पल सांगता. आणि म्हाका दिसता तू श्रेष्ठ शिवानीचे नाव घेतले तिनेच एक एक्झाम्पल सांगता. माझे म्हणून सांगना हांव तुका कोट करून सांगता. हांव तिचे खूप ऐकता व्हिडिओज, म्हाका हांव तिका खूप फॉलो करता. तिचे थिंकिंग थॉट्स म्हाका लायक आसा. चड वाडोवन सांगना शॉर्ट सांगता. निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह तू समजा तुझ्याकडे तू माझे वायटच चित्ता आणि हांव तुझे बरे चित्ता. तुझ्याकडे काळे बॉल आसा आणि माझ्याकडे धवे बॉल आसा. आय ऑलवेज ब्लेस यू आणि तू ऑलवेज म्हाका टीज करता हट करता. ओके आता तुझ्याकडे काळे बॉल आसा माझ्याकडे धवे बॉल आसा. तुवें माझ्याकडे काळो बॉल मारलो पयलीं, तुवें म्हाका कितें म्हटलें. आतां हांवें कितें करपाक जाय. नॉर्मल लोक कितें करता तू काळो मारलो त्याने म्हाका काळी दिलो मरे हांव ताका बरें म्हणटलो तो काडटा आनी आपूण एक दिता. मी कितें जालो तुजो काळो बॉल परतो तुज्या कडेन गेलो, तू परतो काळो घेवन रेडी आसा. ओके तू कितें करूंक जाय. 2 काळे आसा न्ही तू एक म्हाज्या कडेन काळो उलयलो हांवें तुज्या कडेन धवो उडोवपाचो तरी तू सुदारपाचो ना. तू कितें म्हणटा तो बरो त्याचे तेन्ना फायदो आसलो तो बेस्ट म्हणजे हांव खरो आसलो पळयलो मरे त्याने हांव इतलें उलोवंक जालो ओग्गी कित्याक रावलो ताका कळ्ळें मरे आपली मिस्टेक. तो वयल्यान ताका इगो जाता बरोबर. तो कितें करता दुसरो काळो बॉल म्हाज्या कडेन उडयता. ओके आता माझ्या कडेन कितले काळे बॉल जाले 2 काळे बॉल जाले आणि तुझ्या कडेन कितले काळे बॉल आसा. आता तुझ्याकडे एकच धवो बॉल आसा. हांव काडटा आनी दुसरो म्हाजो धवो बॉल तुझ्या कडेन उडयता. आता टर्न कोणाचो आसा उडोवपाचो तुजो आसा. म्हाजो टर्न जाला आता टर्न तुजो आसा. आता तुझ्या कडेन ऑप्शन कितें आसा. तुझ्याकडे काळे बॉल उरल्या धवोच उडोवचो पडलो. ऑब्वियसली तुका आता धवोच उडोवचो पडलो. सो माइंडसेट म्हणजे तू पॉझिटिव्ह असलो जाल्यार जिवनान पॉझिटिव्ह अट्रॅक्ट करता हें अशें. नेगेटिव्ह सिच्युएशन असेल पॉझिटिव्ह येता. नेगेटिव्ह सिच्युएशन तू जर पॉझिटिव्ह रावपाक शिकलो जाल्यार तुझ्या जिवनान ऑटोमॅटिक तुझे आत्ता पयशे ना किंवा ते सुख ना म्हणून ग्रीफ करू नका दुःख करू नका. तू ते अट्रॅक्ट करपा खातीर माइंडसेट तुजो चेंज करपाक जाय. बिकॉज एव्हरीथिंग इज ऑफ एनर्जी आनी एव्हरीथिंग इज ऑफ थॉट्स. विचार येल्याशिवाय काय जायना. बरे विचार पॉझिटिव्ह विचार म्हणजे सुफलाम सुजलाम जाल्लेले विचार तुझ्या मनात हाड जेणे करून तुझ्या आयुष्यात हळूहळू आणि ते जेन्ना बदल जावपाक लागतले पळय तेन्ना तुका आनी कॉन्फिडन्स येतलो की आपूण आतां पळय कोण वजन कमी करता न्ही आता एक ताका 20 किलो वजन कमी करपाक पयलीं तो चलोंक जायत ना पडपा तो सोडटा 2 दीस जिमान वयता करता. पूण समजा तो 8 दीस सातत्यान 21 दिसाचो रूल सांगला बाय 21 डेज रूल. खंयची गजाल तूं सातत्यान जेन्ना 21 दीस करता दॅट बिकम्स युअर हॅबीट इज ओनली द रूल. तुका मागीर सवय जाता इट बिकम्स हॅबीट.
सो तू 21 दीस जेन्ना सतत व्यायाम करतलो तेन्ना तू 22व्या दिसा ऑटोमॅटिक व्यायाम करपाक वयता. तुझे जेन्ना तुका 2-3 किलो वजन कमी जातले पळय तुका स्फूर्ती वाडटा. येस आपण करून म्हाका मातशें जिवाक बरें दिसता मरे, मागीर आनी 5 किलो कमी करता. मागीर ताका खूब बरें दिसता, एनर्जेटीक दिसता. ताका आपूण उठ्ठाना असो उठ्ठालो, आतां आपूण फास्ट उठ्ठा. सो ताका कॉन्फिडन्स वाडत गेलो का तो आपले 15-20 किलो वजन. सो लॉ ऑफ अट्रॅक्शन यूज करून सुद्धा वजन सुद्धा कमी करपाक जाता. सो ह्या आयुष्यातली खंयचीय गजाल ही लॉ ऑफ अट्रॅक्शनान करूंक मेळटा, इतलें हांव तुका सांगूंक शकता. सो ओवरऑल जर फुल आमी कंक्लुजन जर काडपाक जाय आमकां हेजे आनी मेजर गजाली जर शिकपाक जाय लायफान इम्प्लिमेंट करपाक जाय ओवरऑल पॉडकास्टान जाल्यार ते गजाली कितें आसतले? इम्प्लिमेंट इसत करपाक जाय की तुज्या आयुष्यातले एक तुझे कर्म बरे आसूंक जाय. तुझे कर्म असले का तुझे विचार बरे असता. बरे विचार असले का पॉझिटिव्ह गजाली तुझ्या बद्दल घडता आणि समाजा बद्दल घडता. सो ह्या जीवनात जर आपलो अप्रोच बरो दवरलो, पॉझिटिव्ह एटिट्यूड इन निगेटिव्ह सिच्युएशन जर दवरली जाल्यार एव्हरीथिंग बिकम्स पॉझिटिव्ह. अशक्य ही शक्य करतील स्वामी असं एक त्यांचं तारक मंत्र असा ऐकला असतं स्वामी समर्थांबद्दल. म्हणजे हा एक त्यांचं भक्त ह्या नात्यान सांगता ह्या जीवनात अशक्य असे काय ना, स्वामीचेर सोडपाचे की जे तुका अशक्य दिसता ते शक्य करपाची ताकद त्याच्याकडे असा. तोच म्हणजे अंतर्मन. तो तारक मंत्र जर तुवें जर पूर्ण ऐकलो जाल्यार तेजे कळटा निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. निशंक, शंका खंय येता? मनान. भय खंय येता? मनान. सो मनातले हे विकार काढले जाल्यार तुझे बरे जाता आणि अशक्य शक्य म्हणजे मनातले हे विकार जे निशंक काढले, संशय काढले, भय काढलो जाल्यार अशक्य शक्य. स्वामी म्हणजे माझे अंतर्मन, होच माझो स्वामी. आणि ते शक्य ते करता कोण? तुझो अंतर्मन करता म्हणजे स्वामी करता. सो स्वामी समर्थांच्या तारक मंत्राच्या पहिल्याच कडव्यान हेच सांगला अशें हांव मानता की हांव प्रत्येक गजालीन आता लॉ ऑफ अट्रॅक्शन पळयता. त्यांच्या तारक मंत्रान हेच सांगला की मनाचेर कंट्रोल करा. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. हे संतांनी म्हटला न्ही. तुकाराम महाराज कित्याक म्हटला? मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. ते मन जर तुझे प्रसन्न झाले जाल्यार ते शक्य जाता. ज्ञानेश्वर महाराजांनी मनाचेर कितले सांगला. मनाचे श्लोक आमच्या रामदास स्वामींनी जे बरयल्या पळय तिने कितें सांगला? सगळे मनाचे सांगला. सो मन जर प्रसन्न असले जाल्यार सगळ्यो गजाली जावं शकता. सो मनाचे श्लोक जे इतले बरयले म्हणजे कितें? मनाक तुज्या कितें कितें दिवपाक जाय. रामदास स्वामी हे माइंड पॉवराचेच काम करताले. पण आयज आम्ही त्या गजालीचो त्या अनुषंगान जेन्ना विचार करता तेन्ना आमकां त्यो गोष्टी लक्षांत येता. सो आमच्या संतांनी कितें म्हटले? तुझा देव तुझ्याच पाशी आहे. हे सगळ्या संतांनी सांगले. दांभिक भक्ती करू नका. तुमच्यातच देव आहे. प्रत्येक मनशान देव पळया. प्रत्येक मनशान अंतर्मन आसा न्ही, तोच त्याचो देव. सबकॉन्शियस माइंड इज अवर गॉड. ऑफकोर्स. अँड दॅट इज कनेक्टेड टू द सुप्रीम पॉवर. हे तुवें जर सिस्टर शिवानीक सुद्धा विचारले, ब्रह्मकुमारी शिवानी, बी के शिवानीक जर विचारले, ती तुका ती सांगतली की वी आर द सोल अँड वी आर गेटिंग एनर्जाइज फ्रॉम द सुप्रीम पॉवर. आमचो जो आत्मा असा, सो आमचो आत्मा म्हणजे आमचे सबकॉन्शियस माइंड जे हांव म्हणटा. आणि सबकॉन्शियस माइंड इज कनेक्टेड टू द सुप्रीम पॉवर. सो आमकां जे कितें जाय ते आतां म्हाका सांग, ज्यांनी ह्या सृष्टीची निर्मिती केली जो सुप्रीम पॉवर त्याच्याकडे जगातले सगळे आसा. सो तुका कितें जाय ते माग मरे. सो जो आमच्याकडे आम्ही परीस म्हणटा जाका लायले का सोने जाता पळय, तसो आमकां परीस देवान दिला. आपलो पार्ट आमच्या वांगडा दिला. फक्त आम्ही त्याची जाणीव करून घेवपाक जाय आणि त्याचो योग्य तो उपयोग करूंक जाय जेणे करून आमच्या आयुष्यात जाय ते बऱ्यो गजाली करू शकता. तर आनीक असो एक प्रश्न, आम्ही प्रत्येक जाग्याचेर आमकां पॉझिटिव्ह आनी नेगेटिव्ह सिच्युएशन आसता. प्रत्येक म्हणल्यार कोणाची दोन्ही सायड आमकां फेस करची पडटा. आमी खंयसरूय आसूं सर, प्रत्येक गजालीचेर आमी पॉझिटिव्ह कशें सोदप सर, असो एक प्रश्न केलो जाल्यार? आता तुका सांगले न्ही, तुजो जसो माइंडसेट आसा तशें तुवें प्रत्येक आता एखादी गजाल वायट घडटा एखाद्याच्या बाबतीत, अमुक अमुक ते बरें जावंक ना, हितून आनी बरें कितें जातलें अशें आमकां दिसता. पूण कांय टायम जेन्ना वयता न्ही त्याच्या उपरांत तुका रियलायज जाता पळय, अरे तेन्ना ते जावंक ना म्हणून बरें जालें मरे, ना ती पाड पडटा आसली. जे होतं ते बऱ्यासाठी अशें मराठीन म्हणटा, ते जाता ते बऱ्या खातीर. ह्या फ्रेजीचेर जर आमी विश्वास दवरलो, जी प्रत्येक गजाल देवान आमच्या आयुष्यात हाडल्या ती बऱ्याच खातीर हाडल्या. तुका मे बी त्या टायमार कळचें ना. आता एक फॉर एक्झाम्पल अशें करुया की तू गाडयेन खंय तरी वयता, मदींच म्हशी आडव्यो येयल्यो, तुजो 5 मिनटां गेली, हे म्हाका लेट जाता मरे, आनी पाड घेतली, मदीं येयल्यो आनी हे जाल्यो, आनी फुडें तूं गेलो आनी आंबोली वयताना लँडस्लायड जाली तुज्या फुड्यान दिसता तुका, जाल्यार त्यो म्हशी आडव्यो येयल्ल्यो ते बऱ्या खातीर न्ही.
सो जेन्ना प्रत्येक सिच्युएशन तुझ्या आयुष्यात घडटा तेतून बरेच असतले, देवान ती माझ्या बऱ्याच खातीर केल्या, ही जेन्ना तू श्रद्धा तुझ्या भितून बिल्ड करतलो पळय, तेन्ना प्रत्येक निगेटिव्ह गोष्टींत किंवा निगेटिव्ह सिच्युएशनान सुद्धा तू पॉझिटिव्ह पळोवपाक लागतलो. त्या मनशान कितें दोष आसा पळय त्याच्या परस त्या मनशान कितें गुण आसा. प्रत्येक मनशान वायट आणि बरे गुण असता. ओके, सो त्याच्या कडल्यान कितें घेवप हे कोणाच्या हातीन आसा? फिल्टर कोणाकडे आसा? आमच्याकडे आसा न्ही. तू त्याच्यातलं वायट ते कितें पळयता? तुजो फोकस वायटाचेर आसल्यार तू वायट एट्रॅक्ट करतलो, तुजो फोकस बऱ्याचेर आसलो त्या अशें जावंच शकना की खंयच्याच मनशा कडेन कांयच बरें ना घेवपा सारखें. आनी जर समजा तसो कोण आसा तू त्याचेर फोकसच करूं नाका. पण तू जेन्ना तुझे माइंडसेटच चेंज करता, वे ऑफ थिंकिंग, थॉट प्रोसेसच तुझी चेंज करता की प्रत्येक गजालीन कितें तरी बरें आसता म्हणून. सो जी कितें आतां तुका एक्झाम्पल हल्लीचें सांगता. हल्ली एक विमान अपघात जालो, बरोबर. विमान अपघातान एकच तो मनीस वाचलो, दीस ऑल्सो मिरेकल. सगळे लोक मेले एक्सिडेंटान, पण त्याच्या मनान खंय तरी जगपाची अशी आशा असली किंवा त्याचे ध्येय ताका कितें करपाचें आसता की ताका जिवंत दवरलो. त्याच्याच पयलीं तुम्ही ऐकले आसतले टीव्हीचेर की एक बायलीक लेट जालो विमानतळार पावपाक. ट्राफिक कितें तरी जाम जालो, सम रिझन 5 मिनटां लेट जालो म्हणून ताका बोर्डिंग करपाक दिवंक ना, म्हणजे ती प्रोसेस स्टार्ट जावंक ना आनी शी वॉज रिजेक्टेड. फ्लायट बसपाची खंय हेका युकेक न्ही, भायरच. सो ती इतले लांब वचपाची फ्लायटाच्या मनशाक अवॉइड करप, ताका कितले राग येयलो, वायट दिसलें आसता. कितें रे हे 5 मिनटां खातीर म्हाका घेयना, हांव चेक इन फास्ट करता आसलें ताका दिसलें आसतलें. पूण जेन्ना तिणें वयताना गाई सुद्दां मारली आसतली सगळ्या एअरप्लेनाक, त्यांच्या बोर्डाक सगळ्याक. पण जेन्ना वयताना ताका कळलें की विमान क्रॅश जालें आनी आपूण आसलें मरता आसलें म्हणून, तेन्ना ताका कितें दिसलें आसतलें? जाता तें बऱ्या खातीर. सो प्रत्येक गजाल जाता ती बऱ्या खातीर हे जर आपूण घेतली, द वे इट डिपेंड्स हाऊ यू टेक and you decide yourself, you make your believe की I will take only positive out of negative also. पॉझिटिव्हातल्यान पॉझिटिव्ह घेवपाचेच आणि निगेटिव्हातल्यान पॉझिटिव्ह घेवपाचे, जेणेकरून तुझे आयुष्य फक्त पॉझिटिव्ह जातले. जेन्ना सगळे फील विथ पॉझिटिव्ह जातले पळय, त्या निगेटिव्ह जागोच आसना, जागोच दवरू नका तुझ्या मनात निगेटिव्ह. ओव्हरऑल एक हांव एक सांगता, हेजेर जे तुमकां म्हटलें पळय मदीं सांगलें पळय की 21 डेज हांव पॉझिटिव्हिटीचेर काम करतालो. पॉझिटिव्हिटीचेर भितून जर एक गजाल हांव शिकलो पळय, म्हाका करेक्ट करा सर इफ हांव रॉंग आल्यार, की हांवें मायंडान म्हाज्या अशें घातलें, म्हाका एक खबर नासलें की सबकॉन्शियस मायंडाक घालपाक जाय, कॉन्सेप्ट खबर नासलो. आतां क्लियर जालें तुमी केलें की हांव हें चिंततालो की म्हाज्या सायडीन जे लोक म्हाका मेळटले 21 डेजांत सगळे पॉझिटिव्ह मेळटले, सगळे म्हाका पॉझिटिव्ह सांगून वयतले. आनी अशें थोडे इन्सिडंट सर जाले सर की ते एक्चुअली नेगेटिव्ह घडलेले. पण हांवें चिंतलें कितले पॉझिटिव्ह जाले जाल्यार म्हाज्या वांगडाच जालें, आनी कोणा कडेन जावूंक ना पळय इतलें जग आसून. म्हाज्या म्हणून सगळे पॉझिटिव्ह घेवपाक लागलो पळय, तेन्ना चेंजीस जावपाक लागले. आनी आतां म्हाका प्रत्येक सिच्युएशन पॉझिटिव्ह दिसता सर. ऑफकोर्स, बिकॉज 21 डेज प्रॅक्टीस. तू म्हणजे तू सांगतो कांयच गैर ना, अगदी योग्य आसा. पूण तुका तेन्ना मे बी हे खबर नसतलें की दॅट गोज टू सबकॉन्शियस माइंड. आता तुका हे सगळे पॉडकास्ट लक्षात येयले आसतले की एव्हरीथिंग दॅट हॅपन्स ड्यू टू द सबकॉन्शियस माइंड. तुका तुवें पळय आतां आयुष्यात तुका बरें घडटा, वायट घडटा, ते हांवें तुका सांगलें की प्रत्येक गजाल आमी अट्रॅक्टच करता, बट सम थिंग्स आर अननोईंगली. आता जे कोण आमचे ऐकता ते नोईंगली अट्रॅक्ट करतले. आयज मेन कितें आतां त्या मनशाक हांवें तुका एक्झाम्पल सांगलें, एक्सिडंट जालो, ताका खबर नासलें की अशें आपूण म्हटलें जाल्यार आपूण एक्सिडंट अट्रॅक्ट तो करता नासलो. हेच्या फुडें तो आयकत ह्याच्या फुडें तशें तो म्हणचो ना. तो कितें तूं म्हणटा ताका वॉट इज द अल्टरनेटिव्ह? देवा पांया पडटा कितें म्हणप? देवा म्हाका घरा सुखरूप घेवन यो, सुखरूप घेवन यो आनी म्हाका एक्सिडंट करूं नाका. आता एक गजाल इम्पॉर्टंट सांगता, लिस्ट बट नॉट लास्ट, नॉन निगेटिव्ह इज नॉट पॉझिटिव्ह. हे प्रति फ्रेज एकदा रिपीट करता, नॉन निगेटिव्ह इज नॉट पॉझिटिव्ह. ते निगेटिव्ह ना म्हणजे ते पॉझिटिव्ह असा अशें जायना, म्हणजे काय उलपूच ना. ते निगेटिव्ह ना याचा अर्थ ते पॉझिटिव्ह अशें जायना. त्याबद्दल पॉझिटिव्ह कितें आसा, एक्सिडंट करू नाका. आता तू तो अर्थ काडशीत ह्या गजालीचो, ते एक्झाम्पल घेवन सांगता, म्हाका एक्सिडंट करू नाका हेचो अर्थ कितें? खरो म्हाका बरो दवर, बरो. ओके. आनी ताका अल्टरनेट शब्द कितें? म्हाका देवा सुखरूप दवर. आता सांगपाची पद्दत बदलली, वे ऑफ वर्डिंग्स डिफरंट. आता आम्ही अफर्मेशन्स म्हणटा, मॉर्निंग अफर्मेशन्स दिवपाचे असतात, अशो पॉझिटिव्ह साईड अफर्मेशन आम्ही सांगता. आता वामनराव पैची जर कोणी ऐकला जाल्यार ती जी प्रार्थना आसा ईश्वरा सर्वांना, तेतून ती आणि ते एखादी फ्रेज दिता, तुझ्या आयुष्यात समजा संपत्ती येवपाक जाय तर ती सगळ्यांक खबर आसतले कशें, त्यांचे जे फॉलोअर्स तांकां खबर, तर तू ते पॉझिटिव्ह जो हे आसा ते कशें करतलो? दिवसेंदिवस माझ्या आयुष्यात अधिकाधिक संपत्ती येत आहे. ते प्रेझेंट टेन्सनय आसा आणि पॉझिटिव्ह आसा.
दिवसेंदिवस माझ्या आयुष्यात अधिकाक अधिक म्हणजे अधिकाक अधिक कित्याक म्हणतात तो चढान चढ माझ्याकडे येत हा म्हणजे कितें जर त्यांनी येत आहे असे म्हटले जाल्यार पयलीं ते माझ्याकडे ना पटल्या भशेन जाता. नॉन निगेटिव्ह इज नॉट पॉझिटिव्ह न्ही. दिवसेंदिवस अधिक येत आहे म्हणजे माझ्याकडे ती ऑलरेडी आसा आणि वाटता म्हाका ते जाय म्हणजे तू एका वाटेन सांगता माझ्याकडे ते ना म्हाका 20,000 जाय म्हणजे म्हाका तू सांगता 20,000 माझ्याकडे ना. पहिली हांवें तुका सांगला प्रेझेंट टेन्सान जर सांगपाक म्हणून हांवें तुका सांगलें की अशें पॉडकास्टान टोटल सगळें सांगप शक्य ना ह्याच्या खातीर 1 to 1 जेन्ना बसता तेन्ना आत्ता ही कशी काय आतां लास्ट विशय येयलो म्हणून हांवें तुका सांगलें. सो नॉन निगेटिव्ह इज नॉट पॉझिटिव्ह. त्यांना फ्रेझिंग जे आसा ते त्याच प्रमाणे बिल्ड जावपाक जाय. दिवसेंदिवस अधिक संपत्ती येत आहे येतली न्हू येयल्ली न्हू येत आहे. सो इज अ प्रेझेंट टेन्स पॉझिटिव्ह अँड इन्क्रीजिंग असे सगळे कॉम्बिनेशन ते तितून आसा. म्हटल्यार सर दिस थँक्स टू वामनराव पै हे माझे क्रेडिट न्ही. म्हटल्यार सर उदो एक्झाम्पल आमी घेतले ते 20,000चे अशें सांगप म्हटल्यार अशें म्हणचे पडटलें की हांव ऑलरेडी 20,000 जोडटा आनी तेकून डबल आहा माझ्याकडे करीत आसा. दिवसेंदिवस माझी संपत्ती अधिक वाढत आहे. दिवसेंदिवस माझी संपत्ती अधिक अशें जेन्ना तू कंटिन्युअसली हांवें तुका सांगला 1 वर म्हणू नाका 2च मिनटां म्हण पण फोकस करून म्हणटाना 20,000चे लक्ष दी दोळे धाप तुझो देव कोण ताका दोळ्या समोर हाड किंवा ते 20,000चे बंडल दोळ्या पडत दिवसेंदिवस माझ्याकडे अधिक संपत्ती अधिक तू परते जेन्ना म्हणटा पळय तेन्ना ते पॉझिटिव्ह आता तुका ही स्टोरी खबर आसलेली वाल्मिकीची त्याने म्हणटाना मरा 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 राम ताका राम म्हणून ताका राम म्हणून कळनासलें तो लोकांक मारता ते मरा 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 स्टार्टिंग म्हणटा म्हणून कळनासलें पूण हळू करून तो राम राम जालो आणि त्या वाल्याचो वाल्मिकी स्वामी जालो न्ही. सो आमच्या आयुष्यात सुद्धा वाली कोण ना सगळे वाल्मिकी बाल्या कोण ना सगळे वाल्मिकी जाऊ शकता. तो कितलो नेगेटिव्ह आशिल्लो खून करतालो आम्ही तरी कोणाचे खून करूंक वचना बेश्टे चित्ता वायट तो लुबाडणूक करतालो चोरी इंटेन्शन त्याचे बरेच असले गरिबांक दिवपाचे पण त्याचे कर्म वायट असले न्ही. तो निरपराध लोकांक मारतालो न्ही गेल्ल्या गेल्या ज्याच्याकडे आसा तो कितें म्हणटालो आपूण गरिबाक दिता पण आसा पूण तो खून करप एखाद्या म्हणजे हे तुका अधिकार दिला कोणी. सो ती वायट कृती असली न्ही. सो जेन्ना त्यांनी रामाचे नामस्मरण केले म्हणजे पॉझिटिव्हिटी आपल्या भितून म्हणजे ही एक्झाम्पल हांवें आता सत्ययुगांतल्यान सांगले वाल्मिकीचे. सत्ययुगापासून आयज कलियुगा मेरेन हीच आमच्या हिंदू हेतून सनातन धर्मान थेरी सांगल्या ती असली आसा ह्यान फुडें उरतली. तू आणि हांव बिलीव करू किंवा ना करू लॉ ऑफ अट्रॅक्शन ह्या युनिवर्सान उरतलो आणि तो आसा आणि पयलीं आशिल्लो आतां आसा आणि ताचे फुडें उरतलो इतलें हांव सांगूंक शकता. थँक्यू सो मच सर स्पेशल लॉ ऑफ अट्रॅक्शन ह्या एपिसोडा खातीर. आनी एक सांगपाक सोदता ह्यो लॉ ऑफ अट्रॅक्शन लायफान अननोईंगली यूज केले आतां मुद्दम नोईंगली यूज करतलो तेजो रिजल्ट आणि तुमच्या हेजे पॉडकास्ट करून तुमच्या मुखार शेअर करता तुमचीच हेल्प हेच्या खातीर घेतलो सर. आणि कोणाक जर तुजो पॉडकास्ट आयकून जर तुझ्या फ्रेंडांक किंवा आमच्या गोंयच्या लोकांक जर संपर्क करपाचो आसा हांव अगदी मिनिमम फी हांव हे पैशा खातीर करिना पूण खंयची गजाल जेन्ना फुकट दिता पळय त्याची किंमत नसता बरोबर न्ही. बरोबर सो त्याच्या खातीर मिनिमम फी घेवना पैसे जोडपा खातीर म्हणून न्ही पण मिनिमम घेवन त्याचो इम्पॉर्ट मेळपा खातीर हांव तांकां 100% दितलो आणि माझी ट्राय आसतली की त्यांच्या जिवनात बऱ्यो गजाली घडच्यो. इतलें हांव तुझ्या माध्यमांतल्यान सांगूंक शकता. कोणाक जाय जाल्यार तू म्हाजो नंबर तांकां तुज्या पॉडकास्टान शेअर करूं शकता. दे कॅन कॉन्टॅक्ट मी. कोणाकूय समज सराची हेल्प जाय जाल्यार सराक अवश्य कॉल करता. आमी सराचे कॉन्टॅक्ट नंबर डिटेल्स सगळे या पॉडकास्टान डिस्क्रिप्शनान सगळे प्रोवायड करतलेच. थँक्यू सो मच सर. थँक्यू व्हेरी मच.